एकटेपणाची भावना मनाला खूप छळते. आपण एकटे आहोत, आपल्यासोबत कोणी नाही आहे किंवा आपण एकटे असमर्थ आहोत, आपल्यासमोर खूप गोष्टी आहेत आणि आपण एकटं त्याला तोंड देऊ शकणार नाही आहोत किंवा कोणीच आपलं नाही आहे, कोणाला आपण आपलेसे वाटत नाही आहोत. ही सगळी जी भावना आहे ना, एकटेपणाची भावना, लोनलीनेसची भावना, ही मनाला खूप त्रास देत असते आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्या संपूर्ण आयुष्यावरती परिणाम होतो. तुमच्या कामात लक्ष लागत नाही, तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. तुमचा दिवसभरातला जो मूड आहे, ज्या भावना आहेत त्या सतत बदलत राहतात किंवा इरिटेशनकडे झुकणाऱ्या असतात किंवा जास्त डिप्रेस्ड मूड जो आहे, जास्त उदासीची भावना आहे ती जास्त वाढायला लागते. रोजच्या आयुष्यातला जो आनंद आहे, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आहे, तो घेण्याची इच्छा तुम्हाला होत नाही. तुम्हाला कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही किंवा लोकांमध्ये जाणं जे आहे ते तुम्ही टाळायला लागता आणि ह्या भावनेवरती वेळीच काम नाही झाल्यामुळे ती भावना आणखीन वाढायला लागते आणि मग ते कदाचित डिप्रेशनकडे वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण आपल्या प्रत्येकालाच समाजामध्ये मिसळणं, लोकांशी कनेक्ट होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं जे पॉझिटिव्ह हार्मोन आहे ते रिलीज होत असतं. म्हणून आपल्याला बॉन्डिंग्सची, कनेक्शन्सची ही नेहमीच गरज असते आणि त्याचा जर अभाव असेल किंवा ती जर एकटेपणाची भावना जर जास्त त्रास द्यायला लागली तर त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो. म्हणूनच आज आपण या विषयावरती बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो. अगदी छोटे छोटे ताणतणाव असतील किंवा मोठे मोठे ताणतणाव, या सगळ्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला स्वतःला सक्षम कसं करायचं आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओजमध्ये आहेत, प्लेलिस्ट आहेत, कॅटेगरीनुसार आपण व्हिडिओज केलेले आहेत, त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तर आज आपण जे एकटेपणाबद्दल बोलणार आहोत, तर हा एकटेपणा कुठून येतो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जसं नेहमी आपण म्हणतो की आपण स्वतःला जे मेसेजेस देतोय किंवा स्वतःला आपण काही गोष्टी सांगतोय, विशेषतः नेगेटिव्ह गोष्टी, ज्याला आपण नेगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणतो, त्याच्यातूनच आपल्या बऱ्याचशा नकारात्मक भावना, मग ती उदासी असेल, बेचैनी असेल, मानसिक थकवा असेल, कंटाळ्याची भावना असेल, दुःखीपणाची भावना असेल, राग असेल, कुठल्याही नकारात्मक भावना घ्या, त्या आपल्या नेगेटिव्ह सेल्फ टॉकमधून तयार झालेल्या असतात. आपण खूपदा असं म्हणतो की समोरची माणसं, परिस्थिती ह्या माझ्या दुःखाला कारणीभूत आहेत, त्या माझ्या त्रासाला कारणीभूत आहेत किंवा त्या माझ्या रागाला कारणीभूत आहेत, नैराश्याला कारणीभूत आहेत. असं कारणं आपल्याला बरीच दिसतात समोर, वाटतात आपल्याला की ते आपल्या दुःखाला आणि त्रासाला कारणीभूत आहेत. पण जे मूळ आपलं कारण आहे ते आपल्या नेगेटिव्ह सेल्फ टॉकमध्ये, ज्याला आपण स्वसंवाद म्हणतो, नकारात्मक स्वसंवाद, आपण आपल्याशी साधत असणारा संवाद, की जो नकारात्मक आहेत, जे संदेश आपण स्वतःला देतोय ते वारंवार नकारात्मक दिले जातात. एका विशिष्ट पॅटर्नमध्ये, ठराविक साच्यामध्ये बसलेले असतात ते, आणि तेच 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 पुन्हा आपलं मन आपल्याच नकळत घोकत राहतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या नकारात्मक भावना तयार होतात. तर त्यातलीच ती जी एक भावना आहे ती आहे एकटेपणाची भावना. याच्यावरती आज आपण बोलतोय. तर ही एकटेपणाची भावना, आपण जे स्वतःला सांगतोय की मी एकटा पडलोय किंवा मी एकटा आहे, माझं कोणीही नाही आहे किंवा कोणालाही मी नकोसा आहे, कोणालाही माझ्याबद्दल प्रेम, आपुलकी किंवा कुठलंच पॉझिटिव्ह भावना नाही आहे किंवा कोणीही मला मदतीला येत नाही आहे, कोणीही सपोर्टला नाही आहे आणि माझ्या आनंदामध्ये सहभागी व्हायला कोणी नाही आहे, माझ्या दुःखामध्ये सहभागी व्हायला कोणी नाही आहे, जो तो आपापल्या विश्वामध्ये आहे, आपापलं जग आहे प्रत्येकाचं, आणि माझ्यासाठी कोणाकडे वेळ नाही आहे किंवा कोणाच्याही आयुष्यात मला जागा नाही आहे, असे वेगवेगळे जे मेसेजेस स्वतःला दिले जात आहेत, नेगेटिव्ह मेसेजेस, तर ह्या सगळ्यामुळे ती एकटेपणाची भावना आपली वाढते. आता बऱ्याचदा असं होतं की माणसं आजूबाजूला तुमच्या आहेत, बरीचशी माणसं आहेत तुमच्यावर प्रेम करणारी, तुम्हाला सपोर्ट करणारी, तुमच्यासाठी असणारी, पण तरीसुद्धा ही एकटेपणाची भावना दिसते. आणि खूपदा किशोरवयीन मुलं जे आहेत, टीनेजर्स आहेत किंवा तरुण मुलं मुली आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ही भावना दिसते. तर ही भावना जी आहे, जसं आपण म्हटलं, ती आपल्या नेगेटिव्ह
सेल्फ टॉकमधून आलेली, म्हणजेच आपण जे स्वतःला सांगतोय त्यातून आलेली आहे. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की परिस्थिती आणि माणसं याच्यावरती आपण कधीच कंट्रोल ठेवू शकत नाही किंवा त्याला आपण दोष देऊ शकत नाही स्वतःच्या दुःखासाठी, त्रासासाठी. आपल्याला आपल्या स्वतःमध्येच बघावं लागतं की आपण स्वतःला काय सांगतोय. त्याच्यामुळे जर आपण स्वतःला हेल्पलेस समजतोय, असमर्थ समजतोय, म्हणजे आता स्वतःला सतत असे मेसेजेस दिले जातात की माझ्याकडनं आता काही होणार नाही किंवा माझं कोणीच नाही आहे ना, तर मग मला एकट्याने काही या गोष्टी जमणार नाहीत किंवा मला सतत कोणीतरी हवं आहे, म्हणजे माझं दुःख ऐकून घेण्यासाठी, माझा आनंद शेअर करण्यासाठी कोणीतरी असायला हवं आहे माझ्यासोबत सतत. आणि जर माझ्यासाठी कोणी अवेलेबल नाही आहे, कोणी माझ्यासाठी म्हणून नाही आहे, तर मग मी एकटा आहे किंवा मी असमर्थ आहे, माझ्याकडनं काहीच होणार नाही आहे. आणि जर मी एकटा आहे तर एकटेपणा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, खूप टेरिबल आहे, खूप भयानक आहे. आणि आता त्याने मला सर्वाईव्हच करता येणार नाही, मला जगताच येणार नाही. अशा पद्धतीचे नेगेटिव्ह मेसेजेस स्वतःला दिले जातात, स्वतःला कमजोर केलं जातं. आणि स्वतः आपण कमी आहोत किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय, खूप जास्त कमी पडतो आहोत, खूप आपण पूर्णपणे हेल्पलेस आहोत, आपण काहीच करू शकत नाही एकट्याने, अशा पद्धतीने स्वतःला वारंवार मेसेज दिल्यामुळे तो एकटेपणा जो असेल किंवा ती जी मनस्थिती आहे ती जास्त त्रासदायक व्हायला लागते. तर आता इथे करायला काय पाहिजे? एकतर आपण स्वतःला जे काही सांगतो आहोत, आता मी जे आत्ता उदाहरणं दिली त्याच्यापेक्षा काही वेगळे जर मेसेजेस असतील तर ते तपासून बघितले पाहिजेत की आपण स्वतःला काय सांगतोय. आपल्या आजूबाजूला माणसं आहेत, नाही आहेत, पण याच्या व्यतिरिक्त आपण स्वतःला एकटे समजतोय का? मुळात आपलं कोणी नाही आहे हे आपण स्वतःला सांगतोय का? आणि जर कोणी नाही आहे तर त्याचा काय नकारात्मक अर्थ आपण लावतोय? जर कोणी नसेल तर आपण स्वतःला सपोर्ट करू शकतो का? आपण स्वतःवरती प्रेम करू शकतो का? किंवा आपण स्वतःला पाठिंबा देऊ शकतो का? पुढे नेऊ शकतो का? हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण अंतिमतः आपल्याला आपल्यासाठी उभं राहावं लागतं. आपल्या आजूबाजूला माणसं असोत अथवा नसोत, असली तर उत्तमच आहेत, पण जरी नसली तरी आपण आपल्यासाठी उभं राहू शकतो, आपण आपल्याला सपोर्ट करू शकतो, आपण आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला पुढे जाण्यासाठी एक पुश देऊ शकतो किंवा एनकरेजमेंट, प्रोत्साहन देऊ शकतो. हे सगळं करण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये असते आणि ती नैसर्गिक ताकद असते. मग होतं काय, बिघाड कुठे आहे, प्रॉब्लेम कुठे आहे? तर आपण जे स्वतःला सांगतोय की मला ते जमणार नाही, मला एकट्याने काही होणार नाही किंवा कोणीतरी असलं तरच होणार आहे, नाहीतर काहीच होणार नाही, इथे प्रॉब्लेम येतो. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये क्षमता असून सुद्धा आपण काहीच करत नाही. आपण वाट बघत बसतो की कोणीतरी आलं पाहिजे, कोणीतरी माझं असलं पाहिजे, कोणीतरी माझ्यासाठी असलं पाहिजे, तरच होणार आहे, नाहीतर काहीच होणार नाही. आणि खूपदा जवळच्या नात्यांमध्ये ही जी डिपेंडन्सी आहे, ही डिपेंडन्सी प्रमाणाच्या बाहेर वाढते आणि मग एखादा माणूस तुमच्यासाठी 24 तास सतत अवेलेबल असू शकत नाही, कितीही जवळचं नातं असलं तरी. मग अशा वेळेला या लोकांमध्ये ती एकटेपणाची भावना जास्त वाढते. विशेषतः त्यांचे पार्टनर्स त्यांच्यासाठी जर कायम अवेलेबल नाही आहेत, त्यांना हवं तेव्हा ते अवेलेबल नाही आहेत किंवा ते हवा तेवढा वेळ ते देऊ शकत नाही आहेत, तेव्हा मग अशा वेळेला ती एकटेपणाची भावना जास्त वाढते की माझ्यासाठी माझ्या पार्टनरकडे वेळ नाही आहे किंवा मला हवं ते प्रेम, हवं तर पाठिंबा त्यांच्याकडनं मिळत नाही आहे. आता मिळत नाही आहे त्याच्यासाठी संवाद साधता येतो, कम्युनिकेशन करता येतं आणि त्याच्यातून प्रॅक्टिकल तोडगे जे काढायचे ते काढता येतात. पण आपण आता इथे बोलतो आहोत की जसं मी म्हटलं की मनातली जी भावना आहे ना, त्याच्यावरती आधी आपल्याला काम केलं पाहिजे आणि मग प्रॅक्टिकल सोल्युशन्स जे आहेत ते आपण काढू शकतो. तर मनातल्या भावनेवर काम करा. आधी स्वतःला सशक्त करणं, स्वतःला स्ट्रॉंग करणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम आहे. आपण स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की प्रत्येकजण स्वतःला सांभाळू शकतो, ती सांभाळण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपण प्रत्येकजण स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःला पुढे नेऊ शकतो, स्वतःच्या आयुष्याला एक चांगली वाट देऊ शकतो आणि स्वतःला आपण पाठिंबा देऊ शकतो जर आपल्याला पाठिंबा मिळत नाही आजूबाजूला. तर आपणच जर आपण स्वावलंबी झालो या बाबतीमध्ये, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या सुद्धा आपण जर स्वावलंबी झालो किंवा स्वतःला पुढे नेण्याची ताकद जी आपली आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवून पुढे जाण्याची तयारी दाखवली, तर ही एकटेपणाची भावना बऱ्याच अंशी कमी होते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा ही एकटेपणाची भावना येते तेव्हा तेव्हा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण स्वतःला सांगणं गरजेचं आहे.
जेव्हा आपण लोकांमध्ये असतो तेव्हा तपासून बघितलं पाहिजे की आपण लोकांमध्ये असताना सुद्धा आपण स्वतःला काय चुकीचे नकारात्मक मेसेजेस देतोय का. जर तसं होत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम केलं पाहिजे. लोकांमध्ये असताना आपण प्रेझेंटमध्ये राहिलं पाहिजे. कोण आपल्याशी कसं बोलतंय ह्याच्यापेक्षा आपल्याला कोणाशी काय बोलायचं आहे, आपल्याला लोकांशी रिलेशन्स कसे एस्टॅब्लिश करायचे आहेत ह्याच्यावरती आपला फोकस असावा. आणि जे लोक इंटरेस्टेड आहेत आपल्याशी बोलण्यामध्ये किंवा जे लोक आपल्याशी बोलत आहेत त्याच्यावरती अधिक लक्ष देऊन त्या नात्यांवरती अधिक वेळ द्यावा, ना की ज्या लोकांना तुमच्याशी बोलण्यामध्ये तितकासा रस नाही आहे किंवा जे तुमच्यासाठी अवेलेबल नाही आहे, ज्यांना तुमच्यासाठी वेळ द्यायचा नाही आहे, त्या नात्यांवरती आपली एनर्जी आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा किंवा तिथे रडत बसण्यापेक्षा की ते देतच नाही आहेत वेळ आणि त्यांना मी महत्त्वाचं वाटतच नाही आहे हे करत बसण्यापेक्षा जिथे आपल्याला कनेक्शन एस्टॅब्लिश सहज करता येतं आहे, जी लोकं आपल्याला वेळ देऊ शकता आहेत किंवा ज्या लोकांबरोबर आपल्याला जमतं आहे, तर तिथे आपण आपला वेळ आणि आपली एनर्जी जास्त लक्ष खर्च करावी. आणि जेणेकरून तिथून आपल्याला जेवढं आपण एकमेकांशी कनेक्टेड राहतो तितके आपले पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होतात आणि आपल्याला त्या एकटेपणाच्या भावनेतून बाहेर पडायला मदत होते. त्याच्यामुळे 2 गोष्टी आपण बोललो. एकतर प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधणं, त्यांच्याशी कनेक्ट होणं, जिथे कनेक्ट होणं सहज कनेक्ट होता येते, लोकांबरोबर सहसंबंध प्रस्थापित करता येतात तिथे ते करावेत. जे नाही करत आहेत त्या गोष्टी स्वीकारून जे करता आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत ते नाती वाढवावीत किंवा त्या नात्यांना वेळ द्यावा. आणि दुसरी गोष्ट, मनातली एकटेपणाची भावना दूर करण्यासाठी, मनाला सशक्त करण्यासाठी जे पॉझिटिव्ह गोष्टी आपण थोड्या वेळापूर्वी बोललो त्या आपल्याला सतत स्वतःला सांगणं, दिवसभरामध्ये 3-4 वेळा त्या लिहून काढणं, कारण लिहिण्याने क्लॅरिटी येते. म्हणून ते लिहून काढणं वारंवार आणि ते मनामध्ये स्वतःला सतत सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याने आपल्याला त्या एकटेपणाच्या भावनेवरती मदत मिळायला होणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्की अवलंब करा. त्याचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तर मदत होऊ शकते. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.